ज्ञान भांडार जणू आहे वाचना परी, ज्ञान भांडार जणू आहे वाचना परी. ग्रंथ दावा मला संविधान परी, ग्रंथ दावा पुढचं जे कडवं आहे त्या कडव्यासाठी माझी कविता महाराष्ट्रभर पोचली. ज्या कवितेमुळे ज्या गाण्यामुळे मला महाराष्ट्रभर माझं नाव झालं आणि ह्या कडव्यामुळे खास करून मी कोणाची स्तुती किंवा मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु या कडव्यामुळे मला सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, अजितदादा पवार, नाना पटोले अशा दिग्गज लोकांनी भेटण्याचं आमंत्रण दिलं, बक्षीस दिलं. ते कडवा असा आहे. दोन भाऊ न राहती, दोन भाऊ न राहती चार भिंतीमध्ये, दोन भाऊ न राहती चार भिंतीमध्ये. देश अखंड एकाच्या पोथीमध्ये, देश अखंड एकाच्या पोथीमध्ये. एका घरात दोन भाऊ सुखाने नांदू शकत नाहीत, परंतु संपन्न भारत हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन सर्व जाती धर्माचे स्त्री पुरुष कुठलाही भेदभाव न करता सुखा समाधानाने या देशात मानतात ते फक्त संविधानामुळे. दिले का कोणी का असे दाना परी, दिले का कोणी का असे दाना परी. असं दान या देशाला कुणीच दिलं नाही, एवढा मोठा त्या कुणीच केला नाही भारत देशासाठी जो बाबासाहेबांनी केला. दिले का असे दान या दाना परी, ग्रंथ दावा मला संविधाना परी, ग्रंथ दावा. आज देशात संविधान धोक्यात आहे. संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न करतात, परंतु जे हत्या करतायत, जे संविधान जाळण्याचा तोडण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना पकडलं की ते काय म्हणतात, तो माझा संविधानिक हक्क आहे. म्हणजे तो हक्क सुद्धा तुला संविधानाने दिलाय. संविधानास मिटविण्याचे निघाले
हाती निघाले जगे. आहे का लिहिणारा भीम विद्वाना परी, आहे का लिहिणारा भीम विद्वाना परी, ग्रंथ दावा मला संविधान परी, ग्रंथ दावा देशाची 75वी साजरी करतोय. देशाला संविधान मिळून 75 वर्ष झाली आणि अशा वेळी संविधानाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळेल ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.